नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सज्ज झाली असून 14 जानेवारी रोजी महायुतीचे राज्यभर मेळावे होणार आहेत. राज्यातील महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्रितपणे नेतृत्वानं निर्णय केला की संपूर्ण राज्यामध्ये 36 शासकीय जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचा. दिनांक 14 जानेवारीला सगळ्याच संपूर्ण राज्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होत आहेत. त्याच धर्तीवरती आज पुणे जिल्ह्याची ही सगळी समन्वय समिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि पुणे जिल्ह्याचा हाच मेळावा आमचा कोथरूडमधल्या महात्मे पुलानजीक असलेल्या घरकुल शुभारंभ लॉन्समध्ये होत आहे. त्याचीच माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी होती. देशामध्ये NDAचं सरकार, राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार हे जनतेच्या सेवेसाठी, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम करत असताना आगामी निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून संघटनात्मक पातळीवरसुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्रित काम केलं पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच राज्यभरामध्ये हे सगळे मेळावे होत आहेत. या मेळाव्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर पुन्हा राज्यातले 6 जे आपले विभाग आहेत त्या 6 विभागामध्ये 6 मेळावे होतील आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि बाकी सगळे घटकपक्षाचे आमचे प्रमुख नेते या विभागीय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सर्व संघटनेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आगामी निवडणुकीच्या या वर्षाच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी सगळे पदाधिकारी एकत्र येत आहेत. त्यासाठी आजची ही बैठक आहे. तरुणांनीही राजकारणात यायला हवं असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भारतीय छात्र संसदेतून व्यक्त केलं आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 13वी भारतीय छात्र संसद काल भरवण्यात आली. या छात्र संसदेचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज या छात्र संसदेचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सर आहेत. सर, काय सांगाल, युवकांनी राजकारणात का आलं पाहिजे असं आपण काय आवाहन कराल? भारतीय छात्र संसद आणि डॉक्टर राहुल कर्लांचं मी पहिल्या जुटला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांनी या देशातले लॉ मेकर, आमदार, खासदारासाठी जी कार्यशाळा उभा केली आहे ती पहिल्या जुटला ते अभिनंदनास पात्र आहेत. आणि माझे आपल्या माध्यमातून विनंती आहे युवकांना, युवतींना की वेल क्वालिफाईड मुलं जोपर्यंत लॉ मेकर बनणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शिकलेली लोक, वेल क्वालिफाईड लोक, डॉक्टरेट, PhD झालेले, सायंटिस्ट झालेली माणसं आमदार, खासदार झाली तर या देशाचा विकास चांगला होईल, लवकर होईल आणि पारदर्शक होईल. म्हणून ह्या संसदच्या माध्यमातून, अशा संसदच्या माध्यमातून असं जी भरती होत चालली वर्षातून एकदा प्रोग्राम, ती भारतीय छात्र संसदचं मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. सर, ज्या प्रकारे कालच्या पहिल्या दिवशी बऱ्याच युवकांनी सांगितलं की आम्हाला राजकारणामध्ये येण्याची इच्छा असते पण राजकारण ज्या प्रकारे भ्रष्ट झाले त्यामुळे आमची इच्छा होत नाही असं काही विद्यार्थी म्हणत होते. ज्यावेळेस एखाद्या ग्लासमध्ये पाणी असतं आणि त्यात जास्त कचरा असतो, त्या कचरा जास्त आहे का पाणी जास्त आहे? ज्यावेळेस पाणी जास्त टाकलं तर कचरा कमी होईल. जर बुद्धिजीवी लोक राजकारणात चांगले आली तर ही भ्रष्टाचाराची गंगा बंद होईल. म्हणून बुद्धिजीवी लोकांनी त्यात आलं पाहिजे तर याचं काय होईल, बायफर्गेशन होईल. मग शिकलेल्या लोकांनी, वेल क्वालिफाईड लोकांनी, चांगली लोक एकत्र आली तर पाणी चांगलं स्वच्छ होईल. पण आपण काय करतोय, अरे घाण आहे म्हणून एज्युकेटेड क्लास काय करतोय, पॉलिटिक्सबद्दल निगेटिव्हिटी तयार करतोय. तर निगेटिव्हिटी कॅन्सल झाली पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी, बी पॉझिटिव्ह बनलं पाहिजे आणि तरुणांनी पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे.
कालच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला आणि राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेची शिवसेना ही अधिकृत शिवसेना मांडली. त्याच्याबद्दल माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही. मी हा विचार करतो की अशा पार्ट्या आहेत त्याच्यातून माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला काय फायदा होईल, त्याचं संधीचं सोनं कसं करता येईल. आज त्यांच्याकडून काही नाराज लोक असेल ती कव्हर करायची, आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार वाढवायचे. त्यामुळे ह्यांच्या गटात आणि त्यांच्या गटात चर्चा करत बसण्यापेक्षा मी राष्ट्रीय समाज पक्ष कसा देशभर वाढेल आणि उद्या काँग्रेसची आणि BJPची जागा कसं घेईल ह्या प्रयत्नात मी आहे आणि त्या दृष्टीने मी ह्याच्यावर बोलतो. राज्यामध्ये बघतो की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पण त्याच महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष पेटला असं दिसतं राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून. त्याच दृष्टीकडून कोणातून 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. तुमची काय भूमिका असणार आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे, परंतु OBCला धक्का न लावता मिळालं पाहिजे आणि जे भारताचं संविधान आहे त्या संविधानिक तरतूद असेल तशा प्रकारे झालं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्याबद्दल कोण आंदोलन करते आणि काय बोलतंय त्याच्यावर बोलण्याची काही गरज नाही. मराठा समाजाला त्यांच्यात देखील गरीब आहे, EW माध्यमातून किंवा स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे केंद्रानं राज्यानं. फक्त OBC ज्या गरीब जाती आहेत त्यांच्याच ताटातलं न खाल्लेलं बरं आहे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आवाहन केलं होतं की त्यांनी वेगळं ताट हे करावं, पण ते म्हणतात की काहीही झालं तर आम्ही OBCमधूनच आरक्षण घेणार आहोत. नाही, ते काय होतंय त्यांना शत्रू आणि मित्र कोण हा कळालाच नाही ना. प्रकाश आंबेडकरची भूमिका योग्य आहे, त्यांनी मांडलेलं बरोबर आहे. किंवा तो जो गरीब जात आहे त्या ताटातलं कशाला घेता येतो. तुमचं स्पेशल ताट तयार करा, ते आरक्षण मिळण्यासाठी स्पेशल ताट मिळण्यासाठी आमच्यासारखे पक्ष तुम्हाला मदत करतील आणि ते त्यांनी केलं पाहिजे असं वाटतं. 20 तारखेच्या नंतर आंदोलन झाल्याच्या नंतर OBC समाजाची भूमिका काय असणार आहे? कारण तुम्ही सुद्धा OBC एल्गार परिषदेमध्ये तुम्ही सुद्धा बऱ्याच ओबीसीचं कुठल्या जातीत तेढ न होता लोकशाही मार्गाने जे आंदोलन करता येईल ते OBCच्या लोकांनी करण्याचा प्रयत्न करावा. कुठं जाळपोळ, कुठं दंगा, कुठल्या समाजाला मारणं असलं न होता शांततेने मार्गाने ते आंदोलन व्हावं हेच OBC लोकांना माझं आव्हान आहे. या ठिकाणी महादेव जानकर म्हणतात की युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राजकारणात आलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेकरसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर येथील छत्रपती ताराबाई टॉवरच्या वसतिगृहाचं भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला असून या इमारतीच्या कामासाठी पुनीत बालन ग्रुपकडून 14 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. पुणे महानगरपालिका समोरील भव्य जागेत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असून 12 महिन्यांच्या आतमध्ये वसतिगृहाचा हा भव्य प्रकल्प मार्गी लागणार असून या वसतिगृहातील इमारत क्रमांक 1 ला इंद्राणी बालन यांचं तर इमारत क्रमांक 2 ला रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचं नाव देण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी पुनीत बालन यांनी 14 कोटी रुपयांचा निधी दिला असून या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन समारंभ श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरिच व रसिकलाल धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारीवाल बालन, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षणासाठी जे वेळोवेळी सगळीकडे प्रोत्साहन दिलं, कार्य सुरू केलं, त्यात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहिले सगळ्यात महत्त्वाचं ठरलं म्हणजे वसतिगृह. वसतिगृह झाल्याशिवाय त्या काळात आणि आजही विद्यार्थी तिथं येऊ शकत नाहीत. म्हणून या वसतिगृहांचा उपयोग जास्तीत जास्त पूर्वी झालेला आहे, आत्ताही झालेला आहे आणि तो आपला एक पाया ठरला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. वसतिगृहाच्या माध्यमातून मग विविध ठिकाणी मग शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आणि एक तऱ्हेने बहुजन समाजामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवल्या गेली. आज आपण पाहतोय त्याच हे की त्यावेळेच्या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन फळी सुरू झाली
पूर्वी आपण अज्ञानात होतो, आता या शिक्षणाच्या माध्यमातून सर्व पुढे आलेत, प्रकाशात आलेत आणि या प्रकाशामुळे सर्व त्यांना योग्य काय नाही हे आता समजायला लागलं आहे. समाजकर्त्यांनी, सामाजिक वैचारिक मंडळींनी अधिक लक्ष घालून जोमाने हे कार्य अजूनही चालू ठेवलं पाहिजे. बिल्डर किंवा डोनर म्हणून लाभले ते बालन, श्री पुनीतजी बालन हे सुद्धा एवढे एक युवक दिसले मला की एकदम लक्षात आलं नाही मला कोण आहेत. तर ते सांगितलं या ग्रुपचे नेते आहेत, ते पुनीत बालन ग्रुपचे नेते आणि बरेच वर्षापासून त्यांना या व्यवसायामध्ये त्यांचा अनुभव आहे. तर निश्चितच अशा दानशूर लोकांचा आपण चीज केली पाहिजे. त्यांच्याकडून जे काय होतं आहे ते करून घेतलं पाहिजे. त्यांचं सहकार्य निश्चित आपल्याला चांगलं याच्यामध्ये लाभणार आहे. आणि अशा तऱ्हेने सर्व बहुजन समाज एकत्र येऊन अशा तऱ्हेने काम करत राहिला तर निश्चितच अजूनही जे आपल्याला आपण प्रत्यक्षात आहोत ते आपण करू शकतो. आज शिवाजी मराठा संस्थान यांच्या ते पुण्यात कॉर्पोरेशनचे त्यांची जागा आहे 18 कोटी. तिकडे 2 इमारती बांधून देण्यात पुनीत बालन ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे. ही जी इमारत आहे, दोन्ही इमारत, एक शिक्षक परीक्षण धारीवाल आणि दुसरी इमारत इंद्रनी बालन यांच्या नावाने ही इमारत असणार. ही इमारत जी आहे ती वकिलांसाठी असणार आहे, वकिलांच्या ऑफिससाठी असणार आहे. याचं कारण हे की पुण्याच्या मध्यवस्ती ही वास्तव्यामुळे आणि कोर्टजवळ असल्यामुळे त्याच्यातून जी ऑफिसेस आहेत वकिलांसाठी ही खूप उपयोगी पडेल. आणि याचं टोटल खर्च जी आहे ती साधारण 14 कोटी रुपये आहे. आणि संस्थेने विनंती हीच केली की तुम्ही पैसे देऊ नका, कारण तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहेत, तर तुम्ही ही दोन्ही इमारत आमच्यासाठी बांधून द्या. आणि त्याप्रमाणे आज ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आज आणि त्यांच्या उपस्थितीत आज ह्या इमारतीचं भूमिपूजनचं कार्यक्रम संपन्न झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलेला निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे. ते बघा, आता नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केलेला मला दिसतोय. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की भरत गोगावले यांचा व्हीप मान्य नाही. भरत गोगावले हा प्रतोद नाही. तरी नार्वेकर साहेबांनी भरत गोगावले यांचा व्हीप ॲग्री केलं, मान्य केलं. याचा मतलब सर्वोच्च न्यायालयाचा अपमान त्याने केलेला आहे. आणि ते जजमेंट त्याने असं दिलं की अपात्र कोणी नाही, पण घटना अपात्र केली, त्यांनी संविधान अपात्र केली. त्याच्यावर एवढंच सांगतो, ये दौरे नवाजिश इस नई दुनिया में कागज के फूल चुटकी में महक जाते हैं. शिफा अंधेरे से पूछो. नाही, मैं वापस बोलतो यार. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रोहित शर्मा यांना अशी एक कामगिरी केली की ज्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. नेमकी काय आहे ही कामगिरी, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना काल पार पडला. या सामन्यात रोहित शर्माने 14 महिन्यानंतर T20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत फारशी कामगिरी करता आली नाही, कारण तो शून्यावर धावबाद झाला.
पण शून्यावर धावबाद झाल्यानंतर देखील त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एक मोठा विक्रम केला. रोहित शर्मा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. एक खेळाडू म्हणून 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक T20 सामने जिंकणारे खेळाडू जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. रोहित शर्मा 100 सामने, शोएब मलिक 86 सामने, विराट कोहली 73 सामने, मोहम्मद हाफिज 70 सामने, मोहम्मद नबी 70 सामने. भारतीय छात्र संसदेच्या निमित्तानं केरळच्या विद्यार्थ्यांनी टॉप न्यूज मराठीवर आपल्या भावना व्यक्त केल्यात. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 13वा भारतीय छात्र संसद भरवण्यात आलेला आहे. कालच या भारतीय छात्र संसदेचं भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आपल्यासोबत या छात्र संसदेमध्ये पार्टिसिपेट केलेले काही विद्यार्थी आहेत. व्हॉट यू फील व्हेन यू पार्टिसिपेट इन दॅट छात्र संसद? We are so happy and proud to be here because from that distance we came here to attend this program, so I feel very happy. What do you expect from this Chhatra Samsad? Because we expect many things. We get many motivation through many sections like Youth to Youth Connect discussions and all. We get motivated to be part of the politics like that. When you are you inspired from these sessions to enter in the politics? Yes, of course, because we know that many old age peoples are in the politics, so youth should come to the politics. That's the main thing that this Bharatiya Student Parliament is inspiring us, so we are get inspired through this program. How much year you participate in this? This is the first time we are participating here. What do you feel? Very much confident because we all know that youth is very essence of each and every nation. India could be brave that because India has a tremendous youth which has a very much high energy and enthusiasm. So being part of this Indian National Youth Parliament is very great opportunity for us, especially coming from Kerala to this place. It's a great opportunity. Are you come first time? Yeah, of course, we three are coming for the first time. What do you expect from this Chhatra Samsad? Yeah, of course. When you ask that question, this is the Indian National Parliament, and we all know that youth are the voice of tomorrow. And when the youth is so brave, our nation is safe. So when we come here, we expect that there are many things which the nation expect from the youth. So in terms of politics also, we must come in front, and we will be the next future of India. That's our expectation. After that, are you interested to enter into the politics? Yeah, of course. If God permits us and if the way is up to us, I will surely enter in politics. What do you feel? I also feel so confident and happy because it is one of the rarest chance that we'll get as people from Kerala. It's one of the rarest chances to attend this Bharatiya Chhatra Samsad. And as we know that youth, it's an asset of a country's. Youth is the asset of a country. So since as we see that the leaders and all are above 50, I think that youth should come into politics and into the society to bring up their new ideas, modern ideas, and to bring up the society. So I think that an entry of youth is very essential to our society. How was the sessions? Yeah, the sessions was very motivating, especially when the young leaders and all came up here. We were sitting just idle down the stage. We all got a confidence that we'll also get a chance, or we can also become like them to inspire and motivate the youth, or to lead the society. And all. Your expectation is to be fulfilled. Yeah, I think good leaders should come up. My expectation. That's my expectation. Means good young leaders should come up to lead the society. आपण या ठिकाणी बघतोय की विद्यार्थ्यांना सुद्धा राजकारणामध्ये येण्याची जी इच्छा होतीये या छात्र संसदेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. मोदी साहेब आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक फार मोठा हातभार आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत.
नाशिक आणि पुण्यामध्ये त्यांचा दौरा आहे आणि त्याप्रमाणे या दोन प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या शुभास्ते होणार आहे। आणि हा दौरा करत असताना नाशिकच्या एका महत्त्वाच्या मंदिरात ते स्वतः जाऊन भेट देणार आहे आणि तिथे दर्शन घेणार आहे। आणि त्यावर टीका करत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने स्वतःच्या आणि स्वतःच्या मालकाची किती लाल करावी याची काय मर्यादा आहे, तसं लाल करण्यासारखं आता काय राहिलंच नाहीये। पण आम्ही त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातोय म्हणून मोदीजी त्या दर्शनासाठी जात आहेत, हे जो काही गैरसमज या भांडूपच्या देवानांच्या डोक्यामध्ये बसलाय, त्यांनी थोडं आदरणीय पंतप्रधानांचे अन्य दौऱ्यांचा थोडा अभ्यास करावा। आदरणीय पंतप्रधान ज्या ज्या राज्यात, ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या ज्या शहरात जातात त्या त्या शहरातल्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला आवर्जून भेट देतात, आशीर्वाद घेतात, पूजा प्रार्थना करतात आणि मग त्या जिल्ह्यातून पुढे निघून जातात। आता नाशिकमध्ये आल्यानंतर अगर तिकडलं एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे तर त्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन आशीर्वाद घेणं हे आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या पंतप्रधानांचा एक मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे तेही काम त्या निमित्ताने ते करतायत। म्हणून आम्ही करतोय म्हणून पंतप्रधान करतायत। एवढा मोठा ना संजय राजाराम राऊत झालाय ना त्याचा मालक झालाय, म्हणून त्यावर उगाच वायफळ बडबड हे करू नये। दुसरा मुद्दा असा आहे की संजय राजाराम राऊत सकाळी बोलत असताना आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना वर परत बोलण्याची हिंमत केली। देवेंद्र फडणवीसजी हा महाराष्ट्राचा डाग आहे हे बोलण्याची हिंमत या तीनपाट माणसांनी आज सकाळी केली। संजय राजाराम राऊत हे महाराष्ट्रावर एक थुकलेलं पान आहे। तोंडातून जसं पान आपण थुकतो आणि ती थूक पुसतो, तो म्हणजे हा संजय राजाराम राऊत आहे। आमच्या देवेंद्रजींना सुपर्णिकाचे उपमा देण्याच्या अगोदर त्याच आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आज पवनपुत्र हनुमानाच्या रूपात जाऊन तुझ्या मालकाची पूर्ण लंका जाळून टाकलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये तुझ्या मालकाने जे 2019ला जी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली, ती भूमिका त्या सगळ्या गोष्टीचा जाळून आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या चाणक्य नीतीमुळे परत एकदा आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपेने रामराज्य तयार झालेला आहे, रामराज्य आलेला आहे। म्हणून पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेमध्ये असलेल्या देवेंद्रजींना ना तुम्ही त्यांच्या केसाला पण धक्का लावू शकत नाही, नाक कापण्याचा विषय तो दूरच, तुमच्या त्या नाशिकच्या शिबिरामध्ये तुझ्या मालकाची लंका कोणी जाळली? या दोन्ही अनिलनी जाळली ते तू जाळलीस? याबद्दल थोडा विचारमंथन करा। भारतीय जनता पक्ष आणि आमचे देवेंद्रजी असतील, आमचे पंतप्रधान यांच्या नावाने खडी फोडण्यापेक्षा तुझ्या मालकाच्या मातोश्री घरात जे काल 2 दिवसापासून जे महाभारत सुरू आहे, एक दुसऱ्याचे कपडे फाडले जात आहेत, बॉक्सिंग मॅच सुरू आहे, त्याबद्दल थोडी माहिती दे। आणि दुसऱ्या बाजूला तेजस ठाकरेच्या लॉन्चिंगच्या नावाने हाच शकुनी मामा तेजस
कलम 144 लागू केलं तरी मुंबईत आंदोलन करणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये कलम 144 लावली आहे. ड्रोनला परवानगी बंद केली आहे. ड्रोनची नाही आवश्यकता, परंतु 144 त्यांनी 18 तारखेपर्यंत लावलेली होती. आता माहिती नाही मला, परंतु आता आमचा नाविलाज आम्ही जाणार आहेत. आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 144 लागू केला होता म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती. तुम्ही पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही. 26 जानेवारी त्यांनी कारण दाखवलेलं हो नाही ते ठीक आहे, त्यांचं असू शकतं, परंतु आम्ही त्यांच्या 144चा आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण 18ला न जाता 20ला जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20ला. मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्हच आहे नरेंद्र पाटलांनी म्हटलं. नाही मिळालंय, प्रश्नचिन्ह फिरण्याचा काय संबंध, मिळालं. 54 लाख नोंदी सापडल्यात, परिवारांना मिळायला लागलं. 2-2.5 करोड मराठ्यांना आताच मिळाले, थोडं राहिले आता मिळालं. छत्रपती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायचे जाहीर केलेलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले. तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का? नाही, राजकारण माझा विषय नाही आहे. राजकारण मी सामाजिक काम करतोय, समाजासाठी काम करतो, करत राहणार. जालन्यात कुणबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती, आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळे आमच्यावर जास्त अन्याय होते आणि या सर्व दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते. मग आता त्याचं उत्तर ते देतील ना, मी कसं देणार त्याचं उत्तर? आंतरराष्ट्रीय सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री प्लॅन होतं आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो, कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या 5-5 महिने टिकत नसतं. कारण वेळोवेळी त्याला विचारायचं, त्याला सांगायचं, शब्द विचारायचे. इथं तुम्हाला भिडायचं, कोणाला विचारून बोलायचं म्हणलं इथं सोपं नाही. इथं चांगल्या बत्ती गुल होती. 20 तारखेला आमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला, आणि व्यवस्थेसंदर्भात सरकारसोबत काही चर्चा वगैरे काही? नाही आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं, पण आम्ही तयारीने चालू व्यवस्था करून सगळी. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त, आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे. काही निरोप आलाय का? नाही काय नाही निरोप. सेनेचं असं म्हणणं आहे की आमचं आरक्षण आम्हाला द्या, मूळ आरक्षण आमचे हकदार आम्ही आहोत, मराठ्यांना नंतर द्या, पहिले आम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे डॉक्युमेंट दिले ते टोपे साहेबांना, त्यांनी त्याचा गैरवापर केला. मराठा कुणबी एकच आहेत ना, आमच्या नोंदी सापडल्यात. आमच्या पुरतं आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्यात, आडमोठपणा नाहीये. सरकारी नोंदी सापडल्यात, त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणार आहे, गेला आता. चलो धन्यवाद भाऊ. धन्यवाद. अरे मला मिशन डेवलप 7 दिवस आंदोलन होतं. एकच सेकंड. भाजपात दडपशाही करतं, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, असे विधान राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. माता जिजाऊचं दर्शन करते, जालन्याला येते, चव्हाण सेंटरचं काम बघते आणि मग मी औरंगाबादला जाते. हा माझा 3 क्रमांक अनेक वर्ष हा राहिलेला आहे. त्यामुळे तुमची सगळ्यांची ही भेट मला 12 जानेवारीला नेहमीच असते. आज राजेश भाई यांना एक मोठा अवॉर्ड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते तिथे गेलेले आहेत. मग आम्ही बाकीचे सगळे सहकारी गेलो, दर्शन घेतलं, अतिशय चांगलं दर्शन आमचं झालं आणि ते करून चव्हाण सेंटरची मीटिंग मी आत्ता इथे केली आणि हे करून मी औरंगाबादला जाणार आहे. हा माझा प्रोग्राम आहे आजचा. तुम्ही जिजाऊ सृष्टीला गेल्यानंतर तुम्ही तिथं भाषणामध्ये असं बोललात की आमचं जर सरकार असेल आणि जर धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जर प्रस्ताव आला तर आम्ही लगेच मी असं म्हणले, जे मी अनेक वेळा म्हणलेले आणि फ्लोअर ऑफ द हाऊसवर म्हणले. म्हणजे पार्लमेंट इज सुप्रीम, त्याच्यावर जे बोलतो ते ॲब्सोल्यूट ऑफिशियल असतं. मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणले, सरकार कुणाचंही असू दे, पण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने समाजाबरोबर तर आहेच, पण जो काही प्रस्ताव जे कोणी मग आमचं सरकार असेल किंवा दुसरं कुठलं आत्ताचं जे सरकार आहे त्याला आमची सहकार्याचीच भूमिका असेल. त्यांनी प्रस्ताव द्यावा, महाराष्ट्र सरकारने तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी दिल्लीला पाठवावा लागेल, तिथे आम्ही सरकारबरोबर मतदान करू. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. 20 तारखेला ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मात्र अद्यापही सरकार मराठा आरक्षणासाठी सरसकट देत नाही आहे, तर आंदोलन खूप मोठं होणार आहे. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं
जरांगे पाटलांचं आणि महाराष्ट्र सरकारची चर्चा चालू आहे. सरकारने उत्तर देऊन त्यांना 20 तारखेची वेळ जी दिलेली आहे, त्याच्यामुळे 20 तारखेला अजून 8 दिवस आहेत. त्याच्यामुळे विश्वास ठेवूया सरकारवर. 20 तारखेला मुंबईला प्रतिबंधाबद्दलचे आदेश लावून टाकले 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर. मग आता मोर्चाचं कारण होय, आता काय कदाचित म्हणजे का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोप होऊन अधर्म वाढत होता, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी एकनाथ शिंदेसोबत राज्याची धुरा हाती घेतली आणि या आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजपनं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साधूंवर झालेल्या हल्ल्याची क्लिप सुद्धा दाखवली. हे म्हणजे कोण? भाजपनं. कोणी केलं हे ट्विट? हे आपलं देवेंद्र फडणवीस स्वतः. भाजपनं ट्विट केलं. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. दडपशाही ते करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आरक्षणाचा अतिशय गंभीर प्रश्न समोर आहे. हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे? मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील तर आज भारतीय जनता पक्ष ज्यांनी आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED चा काही ठिकाणी वापर, काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले, घरं फोडली, हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतात. हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील, मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल, सोयाबीनचा असेल, कपासाचा असेल, दुधाचा असेल, कांद्याचा असेल, हे प्रश्न असतील किंवा अंगणवाडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील, ह्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील राहिलेलं आहे. ताई, भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादीची ताकद म्हणून मी इथे लोकसभा लढवणार असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय, तर भाजपकडून परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारी. तो त्यांचा आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा दावा केला. तो त्यांच्या अंतर्गत, ते दोघं एका आघाडीत आहेत ना, मग तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा काय संबंध त्याच्याशी? बरं, मोदींचे मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि त्यामुळे मोदींचे राज्याचे दौरे सुद्धा वाढणार आहेत, कसं बघता तुम्ही? लोकशाही आहे, ते दडपशाही आहे. आईस वापर, कुठे इन्कम टॅक्स कर, पक्ष फोड, असले उद्योग आम्ही नाही करत. ही लोकशाही आहे. जरूर त्यांनी यावं, अतिथी देवो भव. महाराष्ट्रात या देशाच्या प्रधानमंत्र्याचं कुठल्याही विचाराच्या पक्षाचा असला तरी अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करू. एवढे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. काल ताई जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा, त्या शिवसेनेच्या निकालावरून असं दिसतं नार्वेकरांच्या की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हारले. याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होणार आहे? शिवसेना म्हणजे कोण? शिवसेना जिंकली आणि ठाकरे हारले असा. पण शिवसेना म्हणजे कोण? शिंदे. असं असतं, अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल. आता अदृश्य शक्ती कोण आहे, काय, हे नाही मला माहिती. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय ह्या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण आणि समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला. कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर 10 ते 15 वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये 2.5 वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं भूषवली आहेत ना. त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला. याचा काही राष्ट्रवादीच्या आता तुमच्या जे गटबाजी चालू आहे, गट झालेले, त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का? काही तुमच्या आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, फाउंडर, मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत. दिल्लीपासून नाही, काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, बच्चा जानता आहे. की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा, सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना, ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही. माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल. ज्या पद्धतीने काही आता आमदार पात्रतेच्या अनुषंगाने निर्णय झाले, दोन्ही पक्षाचे त्यांनी आमदारांना पात्र ठरवलं. आता पुढची वेळी आपल्या पक्षाची होणार, तुम्ही परत त्यांच्याकडून जशा न्यायाची अपेक्षा करताय की खरंच न्याय मिळेल त्या अध्यक्षांकडून? बघूया ना, बघूया. आपण कशाला आधीपासूनच विचार करायचा. आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल, कारण का माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 27व्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. साथियों, ये केवल एक संयोग नहीं है कि भारत की अनेक महान विभूतियों का संबंध महाराष्ट्र की धरती से रहा है. ये इस पुण्य भूमि का, इस वीर भूमि का और इस तपोभूमि का प्रभाव है. इस धरती पर राजमाता जिजाऊ माँ साहब जैसी मातृशक्ति ने छत्रपति शिवाजी महाराज जैसे महानायक को गढ़ा. इसी धरती ने देवी अहल्याबाई होलकर, रमाबाई अंबेडकर जैसी महान नारियां हमें दी. इसी धरती ने लोकमान्य तिलक, वीर सावरकर, आनंद कन्हेरे, दादा साहब पोटनीस, चाफेकर बंधु जैसे अनेक सपूत हमें दिए. नासिक पंचवटी की इस भूमि में प्रभु श्री राम ने काफी समय बिताया था. मैं आज इस भूमि को भी नमन करता हूं, श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं. मैंने आह्वान किया था कि जनवरी तक हम सभी 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं. आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है.
मैं देशवासियों से फिर अपना आग्रह दोहराऊंगा कि राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें। मेरे युवा साथियों, हमारे देश के ऋषियों, मुनियों, संतों से लेकर सामान्य मानवी तक सभी ने हमेशा युवा शक्ति को सर्वोपरि रखा है। श्री अरविंदो कहते थे कि अगर भारत को अपने लक्ष्य पूरे करने हैं तो भारत के युवाओं को एक स्वतंत्र सोच के साथ आगे बढ़ना होगा। स्वामी विवेकानंद जी भी कहते थे, भारत की उम्मीदें भारत के युवाओं के चरित्र, उनकी प्रतिबद्धता पर टिकी है, उनकी बौद्धिकता पर टिकी है। श्री अरविंदो स्वामी विवेकानंद का ये मार्गदर्शन आज 2024 में भारत के युवा के लिए बहुत बड़ी प्रेरणा है। आज भारत दुनिया की टॉप 5 इकोनॉमी में आया है। तो इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है। आज भारत दुनिया के टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टम में आया है, तो इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है। आज भारत एक से बढ़कर एक इनोवेशन कर रहा है। आज भारत रिकॉर्ड पेटेंट फाइल कर रहा है। आज भारत दुनिया का बड़ा मैन्युफैक्चरिंग हब बन रहा है। तो इसका आधार भारत के युवा है, भारत के युवाओं का सामर्थ्य है। साथियों, समय हर किसी को अपने जीवन काल में एक सुनहरा मौका जरूर देता है। भारत के युवाओं के लिए समय का वो सुनहरा मौका अभी है। अमृत काल का ये कालखंड है। आज आपके पास मौका है इतिहास बनाने का, इतिहास में अपना नाम दर्ज कराने का। आप याद करिए, आज भी हम सर एम विश्वेश्वरैया की याद में इंजीनियर्स डे मनाते हैं। उन्होंने 19वीं और 12वीं शताब्दी में अपना जो इंजीनियरिंग कौशल दिखाया, उसका आज भी मुकाबला मुश्किल है। आज भी हम मेजर ध्यानचंद को याद करते हैं। उन्होंने हॉकी की स्टिक से जो जादू दिखाया, वो आज तक लोग भूल नहीं पाए हैं। आज भी हम भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, बटुकेश्वर दत्त जैसे अनगिनत क्रांतिकारियों को याद करते हैं।
कोथरूडच्या आमदार आणि भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी आज मटका अड्ड्यावर धाड टाकत पर्दाफाश केलाय. काढा लवकर. काय लावलं ते? काय तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? पुढे ते दादा तो घेऊन गेला पळून. हो भाऊ इकडे इकडे किती आहे काय ती काय तिथं टाक दाखवा ना मग. चला या तू या इकडे. हो भाऊ कुठे देऊ बरं ठीक आहे. पियायला फोन लावायचं तिकडे पण. बरं कुठं पोलीस कधी यायचे? विद्यापीठात बंदोबस्त ठीक आहे. इथले जवळपास पाठवायचे ना भाषण आवडतो त्या लोकांना पकडलं असतं काही माहिती तर पडली असती. काउंटरवरच्या लोकांचे फोटो मी तुम्हाला पाठवते पण आता हे स्ट्रक्चर पण काढून टाकायचं. हे स्ट्रक्चर इलिगल आहे. स्ट्रक्चरची सुद्धा परवानगी काढलेली नाही आहे. राजरोज पण सगळीकडे चाललंय. नाही पाडून टाका तुम्ही. काढून टाका. पालिकेला मात्र इन्फॉर्म करण्याचं सांगा. तुमच्या अधिकारात सगळ्या गोष्टी येतात. पाठवलं ऑफिसर कोण आहे? वॉर्ड ऑफिसर कोण आहे? ते नाही पोलीस केस आहे त्याच्यामध्ये. एवढं आपल्या रश्मी शुक्ला आमच्या फ्रेंड आहे. कोथरूड पूर्ण ॲड्रेस आहे. पूर्ण ॲड्रेस नाही नाही. ज्यांनी केलं तो पळून गेला तो घाबरला. तुम्ही खायला घाबरा. घाबरायचं नाही सवाय. बोला घ्या भोकून खाटपेवाडी. खाटपेवाडी मोबाईल नंबर 7030 जेंट्सला प्रॉब्लेम काय असतो माहिती का?
या तुम्ही नमस्कार. बालाजी चौक पाषाण सुसरोड या ठिकाणी आज आम्ही अवैध अशा मटका अड्ड्यावर धाड टाकली आणि तिथे जवळजवळ एक 50 लोक होते की जे मटका खेळत होते. त्या ठिकाणी मटका चालवणारेही त्या ठिकाणी होते. त्याचा मेन मालक कुठेतरी कोथरूडमध्ये राहतो, पप्पू असं त्याचं नाव आहे. आडनाव पोलिसांनी सांगितलं त्यांना माहिती असं, आणि नंतर त्यांनी सांगितलं की पप्पू एवढंच माहिती आहे आम्हाला. म्हणजे त्यांना माहिती का नाही माहिती हेही अजूनपर्यंत मला कळलेलं नाही आहे. पण आम्ही त्यांना ते पकडून दिलं. पोलीस येईपर्यंत आम्ही तिथे थांबलो होतो. अर्धा तास लागला पोलिसांना तिथे पोचायला. तोपर्यंत तिथली सगळी माणसं आणि जे काही तिथे ते सगळं रन करत होते ते सगळेजण पळून गेले. माझी आग्रहाची मागणी आहे पुणे पोलिसांना की जेवढे जेवढे मटक्याचे अड्डे चाललेत, अवैध दारूधंदे चाललेत, मागच्या वेळेलासुद्धा मी अवैध दारूधंद्यावर कारवाई केलेली होती. आणि हे जर का आम्हाला कळतं आहे, आम्हाला तिथे जावं लागतं आहे आणि रेड हँड पकडून द्यावं लागतं आहे, तर पोलिसांनी थोडंसं अजून सक्रिय व्हायला हरकत नाही आहे. पोलिसांनी सक्रिय होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुणे शहरामध्ये नुकतंच गुन्हेगारीचं काही घटना घडलेल्या आहेत. अशाच मटक्याच्या पार्श्वभूमीतून, दारूच्या पार्श्वभूमीतून मोठ्या गुन्हेगारांची निर्मिती होत असते. पोलिसांनी सजग व्हावं, लवकरात लवकर चांगल्या प्रकारची कारवाई करावी. मगाशी पोलीस सांगत होते की आम्ही याला ही कलमं लावू, मोका लावू, अमकं लावू, आम्हाला माहिती तो माणूस कुठे राहतो वगैरे. माझी ही आग्रहाची मागणी की जिथे जिथे अवैध मटक्याचे धंदे चाललेत, अवैध दारू विक्री चालली आहे, खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, बायका कमवत आहेत, पुरुष खर्च करत आहेत अशा धंद्यातून आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तर मला माझी आग्रहाची मागणी की पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. आज विकास का ये उत्सव भले ही मुंबई में हो रहा है, लेकिन इस पर पूरे देश की नजर है. आज दुनिया के सबसे बड़े सी ब्रिज में से एक ये विशाल अटल सेतु देश को मिला है. ये हमारे उस संकल्प का भी प्रमाण है कि भारत के विकास के लिए हम समंदर से भी टकरा सकते हैं, लहरों को भी चीर सकते हैं. आज का ये कार्यक्रम संकल्प से सिद्धि का भी प्रमाण है. मैं 24 दिसंबर 2016 का दिन नहीं भूल सकता, जब मैं मुंबई ट्रांस हार्बर लिंक अटल सेतु के शिलान्यास के लिए यहां आया था. तब मैंने छत्रपति शिवाजी महाराज को नमन करते हुए कहा था कि लिख कर रखिए, देश बदलेगा भी और देश बढ़ेगा भी. जिस व्यवस्था में सालों साल काम लटकाने की आदत पड़ गई थी, उससे देशवासियों को कोई उम्मीद बची नहीं थी. लोग सोचते थे कि उनके जीते जी बड़े प्रोजेक्ट पूरे हो जाएं, ये मुश्किल ही है. और इसलिए मैंने कहा था, लिख कर रखिए, देश बदलेगा और जरूर बदलेगा. ये तब मोदी की गारंटी थी. और आज मैं छत्रपति शिवाजी महाराज को फिर नमन करते हुए, मुम्बरा देवी को नमन करते हुए, सिद्धि विनायक जी को प्रणाम करते हुए ये अटल सेतु मुंबईकरों को, देश के लोगों को समर्पित कर रहा हूं. कोरोना के महासंकट के बावजूद मुंबई ट्रांस हार्बर लिंक का काम बहुत पूरा होना बहुत बड़ी उपलब्धि है. हमारे लिए शिलान्यास, भूमि पूजन, उद्घाटन और लोकार्पण सिर्फ एक दिन का कार्यक्रम पर नहीं होता. नहीं, ये मीडिया में आने के लिए और जनता को रिझाने के लिए होता है. हमारे लिए हर प्रोजेक्ट भारत के नवनिर्माण का माध्यम है.
जैसे एक एक ईंट से बुलंद इमारत बनती है, वैसे ही ऐसे हर प्रोजेक्ट से भव्य भारत की इमारत बन रही है। साथियों, आज यहां देश के मुंबई और महाराष्ट्र के विकास से जुड़े हुए 33,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। ये प्रोजेक्ट रोड, रेल, मेट्रो, पानी जैसी सुविधाओं से जुड़े हुए हैं। आज व्यापार जगत को मजबूती देने वाली आधुनिक भारत रत्न और नेक्स्ट वन बिल्डिंग भी मुंबई के लिए को मिली है। इसमें से अधिकतर प्रोजेक्ट तब शुरू हुए थे जब महाराष्ट्र में पहली बार डबल इंजन की सरकार बनी थी। इसलिए महाराष्ट्र में देवेंद्र जी से लेकर के अब एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी तक पूरी टीम के प्रयासों का परिणाम है। मैं उन सबको बधाई देता हूं। मैं आज महाराष्ट्र की बहनों को भी बधाई दूंगा। इतनी बड़ी तादाद में महिलाओं का आना, इन माताओं बहनों का हमें आशीर्वाद देना, इससे बड़ा सौभाग्य क्या होता है। देश की माताओं बहनों बेटियों के सशक्तिकरण की जो गारंटी और जो गारंटी मोदी ने दी है ना, उसको महाराष्ट्र सरकार भी आगे बढ़ा रही है। मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारी शक्ति दूत एप्लीकेशन और लेक लाड़की योजना ऐसा ही एक उत्तम प्रयास है। आज यहां इस आयोजन में हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में हमारी माताएं, बहनें और बेटियां आई हुई है। विकसित भारत के निर्माण के लिए भारत की नारी शक्ति का आगे आना, नेतृत्व करना उतना ही आवश्यक है। हमारी सरकार का निरंतर प्रयास है कि माताओं, बहनों, बेटियों के रास्ते में आने वाली हर रुकावट को दूर करें, उनकी जिंदगी आसान बनाएं। उज्ज्वला का गैस सिलेंडर हो, आयुष्मान योजना के तहत 5 लाख रुपए के मुफ्त इलाज की सुविधा हो, जनधन बैंक खाते हो, पीएम आवास के पक्के घर हो, घरों की रजिस्ट्री महिलाओं के नाम हो, गर्भवती महिलाओं के बैंक खाते में 6,000 रुपया भेजना हो, नौकरी करने वाली महिलाओं को वेतन के साथ 26 हफ्ते की छुट्टी देना हो, सुकन्या समृद्धि खातों के माध्यम से ज्यादा ब्याज देना हो। हमारी सरकार ने महिलाओं के हर चिंता का ध्यान रखा है। डबल इंजन की सरकार किसी भी राज्य में हो, महिला कल्याण उसकी सबसे प्रथम प्रमुख हमारी गारंटी है। आज जो योजनाएं शुरू हो रही है वो भी इसी दिशा में बड़ा कदम है। मेरे परिवारजनों, बीते कई दिनों से देश में मुंबई ट्रांस हार्बर लिंक अटल सेतु की चर्चा हो रही है। आज जो कोई अटल सेतु को देख रहा है तो इसकी तस्वीरें देख रहा है, वो गौरव से भर उठता है। कोई इसकी विशालता से, समुद्र के बीच उसकी अड़िग छवि से मंत्रमुग्ध है, कोई इसकी इंजीनियरिंग से प्रभावित है। जैसे इसमें जितनी वायर लगी है उससे पूरी पृथ्वी के 2 बार चक्कर लग सकते हैं। इस प्रोजेक्ट में जितना लोहा, स्टील इस्तेमाल किया है उससे हावड़ा ब्रिज 4 हावड़ा ब्रिज और 6 स्टैच्यू ऑफ लिबर्टी का निर्माण हो सकता है। कोई इस बात से खुश है कि अब मुंबई और रायगढ़ की दूरी और सिमट गई है। तर आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।